सोड की मला, सोड रानदा. बाईंना कळलं तर काय करणार नाही माझं. आता सोड की, काही बाईंना सांगू तू त्यांचं साखळी घालवलंयस आणि त्याचा राग आमच्यावर काढतोस होय. होय चुप. मी कुठे घालवले? यानं घालवलं. पण ते बाईंना कुठं माहित आहे? अरे थांबा. भैया ए थांबा थांबा थांबा. पळताय कुठे? इकडे या. तिकडे शाळा सुरू झाली केव्हाची आणि तुम्ही इथं काय करताय? शाळेला का नाही आलात? म्हणजे आम्ही येणारच होतो, येतच होतो, पण इथं रानादाच्या शेतात जरा भानगड झाली म्हणून. उगाच कारण देऊ नका. अहो खरंच इथं रानादाच्या उसात वाघीण घुसलेली, तीच बघायला आलतो. इथं शेतात वाघीण बिघीण काही नाही हा. थापायत सगळ्या. असं कसं? रानादाची शेळी केली म्हणत तिनं. शेळी? अहो ते काय झालं, हे रानादा तिकडे उसातला पण बसलेला, मग वाघीण घुसली की उसाची आधी ती बरकोट समोर. चुप चुप. गप्प बसा समदे. एकेकाला एक देईन की नाही चिप्पाड करून टाकीन. अहो थांबा थांबा थांबा. अहो असं मुलांना मारू नये, त्यांना असं उलट सुलट उचलू नये. तुम्ही काय त्यांना घेऊन इथे टाइमपास करताय हो? त्यांनी शिकावं, शाळेत जावं. हे असं तुमच्या बरोबर गावभर फिरत राहिले तर शिकणार कधी? आणि मला सांगा, तुम्हीच मिळवून दिलात ना शाळेला कॉम्प्युटर, मग तो शिकायला नको यांनी? अहो खरं तर तुम्ही प्रवृत्त करायला हवं त्यांना शिकायला. मोठ्यांचाच आदर्श घेत असतात मुलं कायम. तुम्ही जसं शिकलात तसं यांनी शिकावं असं नाही का वाटत तुम्हाला? मी कधी शिकलो? बाई रानादा. गप्प बसा समदे. बाई एवढं समजून सांगतात कळत नाही बाई तुम्हाला? रोज शाळेला जावं, शिकावं. शिकल तो टिकल म्हणलंय का नाही? शिकणं लई महत्वाचं. शिक्षण. हा काय ते? शिक्षण. हा तेच महत्वाचं. हे या पुढे कोणी शाळा बुडवली तर दिन एकेकाला. ओ समजलंय समजलंय त्यांना. आता आमच्यामुळे तुमच्या कामाचा खोळंबा नको. महाजन सरांनी तुम्हाला सगळ्यांना शाळेत घेऊन यायची जबाबदारी माझ्यावर दिलीये. तो मानमोडे कुठे आहे? त्याच्या आईने तिला मारत मारत शाळेला नेले. चला आता. तू बाईंचं ब्रेसलेट घालवलंस ना? हे निक सांगतो का नाही बघत. अरे तुझं तू काय थांबली इथं? खालची कामं झालीत का बघ जा. अरे वा, काय करतायत राणी साहेब? तांदूळ निवडतोय. नाही म्हणजे कुठं जायची तयारी चालू आहे का? वय समधी लोक तसं पण आम्हाला या घरात हाकलाय निघालेत ना. आता काय झालं परत? नाही म्हणजे एवढं दागदागिनं काढल्यात म्हणून विचारलं. अरे तसं नव्हं, राणा भाऊजींच्या लग्नाची जिम्मेदारी दिली आहे मामांजींनी आमच्या. आम्ही म्हणू त्या पोरीशी लग्न लावून देऊ असं बी म्हणलेत. बघ केवढा मोठा मान मिळालाय तुला. आणि तुझं आपलं मला मान नाही, मला मान नाही. आणि मान मिळाल्यावर आपल्या खोलीचं आणि वाड्याचं रूपच बदललंस की तू. हे समजा काय आमच्यासाठी चाललंय? राणा भाऊजींच्या लग्नासाठी चाललंय ना? एकदा का त्यांचं लग्न झालं का समजा संपलं. आता या दागिन्यांचंच घ्या. हे दागिने जवळ आहेत आमच्याकडं तवर आम्हाला मान आहे. आता हे जाणार आहेत दागिने समजे आमच्या हातनं. अगं मग नवीन दागिने करू की आपण?
डबल. खिशात नाही आणा आणि सरपंच म्हणा डब्बल. काय बोलतय? अगं तुला दागिने करायची गरजच नाही. हे दागिने तुझ्याकडेच राहणार की. कस काय? राहणार काय लगीन करणार नाही. ब्रह्मचारी पैलवान आहे त्यो. एकदा गेलाय पळून आता तयार होतोय होय. तुमच्या तोंडात साखर पडो बाई. काय? ते आम्ही तुम्ही काय हे हा? अहो तुम्हाला तुमच्या मोठ्या भावाची काही काळजी आहे का नाही? तुमचा सक्का भाऊ आहे का वैरी? हा काय तर तुमचं सोडा, पण मामांजींनी राणा भाऊजींच्या लग्नाची जिम्मेदारी आमच्यावर दिली आणि ती पार पाडण्याची धमक हाय आमच्या. 1000% खरं आहे नंदिता. 1000% खरं आहे. माझ्या बायको सारखी दुसरी बायकोच नाही जगात. तुझ्या इतकी या घराची काळजी कुणीच घेऊ शकत नाही. गायकवाड घराण्याची खरी सून तूच. जवळ तुझं आमच्याकडं आणि घराकडं लक्ष आहे तवर आम्हाला काळजीच नाही. आणि मला तर अजिबातच नाही. म्हणूनच आम्ही या घरात आमच्या शब्दाशिवाय दुसरा कुणाचा शब्द चालूच देणार नाही. 100% खरं आहे. लाख टक्के खरं आहे नंदिता. मी काय म्हणतो नंदिता, म्हणा की. त्याच शब्दाने जरा ते म्हणजे 8 लाख रुपये द्यायला सांग की आपण. 8 लाख कशासाठी? आजकाल सगळीकडे पेवर ब्लॉकचं रस्ते बनायल्यात. अगं टाकू की फॅक्टरी. अगं सगळी सिटिंग झाली. आपण इकडे बनवायचं, तिकडे रस्ता तयार. एवढ्या कमी पैशात? हे नुसतं ऍडव्हान्स द्यायचं एजंटला. मग तो आपल्याला जुनं पेवर ब्लॉक देणार. आपण तेच रंगवून काम सुरू करून टाकायचं. मग ते शेतातली जागा नाही का, ते रिकामी करून तिथं शेड बांधून टाकायचा. काय कशी आयडिया? बघू, नंतर विचार करू. अगं यात विचार कसला करायचा आता? आवाज खाली. एक तर ढोसून आलाय, वर आम्हालाच बोलतोय. सांगू मामाजींना? अगं म्हणजे तसं नाही. मी वरडीन का तुझ्यावर कधी? हिम्मत तुझी. अगं म्हणजे असं काहीतरी बिझनेस करावा म्हणून म्हंटल. हे बघ सूरज, आता राणा भाऊजींचं लग्न होऊ देत, मग तुझ्या कामाचं काय ते बघू. हा आता त्याचं लगीन लटकते, मग मला काय लटकवते? लगीन लटकतंय ते आपल्या दोघांसाठी फायद्याचंच आहे. म्हणजे तू उगा नसलेलं डोकं वापरायला जाऊ नका. लांब जा, लांब जा, लांब हो. लई वास येतोय. चल जा, जाऊन बस तिकडं. तुझं तर काहीतरीच असते. हे उद्याच्या उद्या द्यायला पाहिजे. अरे प्रॅक्टिसच्या मॅची तोंडावर आल्यात. दरवर्षी तू जिंकतोयस. आता ह्या वर्षी काय हारायचा विचार आहे वय तुझा? वाजतात तुम्ही बघाच, एकेकाला धोबी पछाड करतो की नाही ते.